नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा, म्हणजे खुश राहाल आणि खुश राहिलात तर कसा आनंदात आयुष्य पुढे चालू राहील. मंडळी, आजच्या भागामध्ये सुखीच्या बालपणीच्या गोष्टींमध्ये सुखी आपल्या एका काकांची गोष्ट सांगतो, सिंगापूरवाल्या. म्हणजे सिंगापूरचे नाही, पण त्याला सिंगापूर बद्दल विचारायचे, तर ती गोष्ट सांगतो. शनिवार, रविवार, सोमवार अशा जोडून सुट्ट्या आल्या होत्या एकदा, आणि बाबा कामासाठी पुण्याला जात होते. तर मला ते कळलं, तर मी पण मागे लागलो, बाबा बाबा मी येतो ना. तर मला म्हणाले, चल बाबा तू पण चल. जाताना मला केव्हाही भूक लागते म्हणून आईने सफरचंद, उकडली अंडी, केक, बाकरवडे असे खायचे पदार्थ पिशवीत भरले आणि ती पिशवी मला दिली. आणि मला सांगितलं की सुखी, वेळी अवेळी भूक लागली तर आपलं आपण खाऊन घेशील हा. मावशीला त्रास नको देऊस बरं का, कारण आम्ही पुण्याला गेल्यावर मावशीकडे उतरणार होतो आणि शहाण्यासारखं वागायचं. तिने मला बजावलं तर मी पण हो म्हटलं. मग आम्ही ट्रेननी पुण्याला गेलो. स्टेशनवर नीला मावशी आणि काका आम्हाला घ्यायला आले. त्यांच्या इमारतीच्या चहूबाजूला सुंदर हिरवळ होती. चालत जाताना मी पायातले सँडल काढून हातात धरले आणि हिरवळीवर धावू लागलो. काका म्हणाले, पहा लगेच किती मोठा दिसायला लागला हा. बाबा म्हणाले, तर काय, काळ आपल्याला अंताकडे नेतोय आणि या लहानग्यांना फुलवतोय. तर नीला मावशी म्हणाली, काहीतरीच अभद्र बोलू नका. हवेमध्ये छान गारवा होता. थंडगार वारं सुटलं होतं. घरात शिरल्यावर मावशीने आम्हाला गरमागरम सूप दिलं. आम्ही रात्री जेवताना काका म्हणाले, अरे हो, सांगायचेच राहिले, आज रात्री 1च्या सुमारास आपल्याकडे विजय येतोय. त्याचं मुंबईला जहाज लागलं म्हणून पुण्याला एक त्याचं काम निघालंय, तर उद्या दिवसभर तो इथे राहणार आहे. उद्या रात्री तो परत जाईल. बाबांना खूप आनंद झाला. ते मला म्हणाले, सुखी, तुझा एक चुलत काका आहे विजय, तो जहाजाच्या बोटीचा कॅप्टन आहे. त्यांनी तुला पाहिलं नाहीये, तुझ्याशी ओळख करून घेण्याची त्याची खूप इच्छा आहे बरं. मी म्हणालो, काय, माझा एक काका जहाजाचा कॅप्टन आहे एवढा मोठा, आणि इतकी महत्वाची बातमी मला आत्ता कळतेय. मी त्यांना आजतागायत भेटलो देखील नाही. या बाबांचे ना असेच असते, अगदी महत्वाच्या गोष्टी देखील मला हे योगायोगाने कळतात, पण हे मला सांगत नाहीत. आता इतके दिवस माझ्यापासून मला त्यांनी अंधारात का ठेवलं या गोष्टीपासून? कमाल आहे ना. कसे आहेत ते बाबा. मी बाबांना म्हटलं सुद्धा, बाबा तुम्ही इतक्या महत्वाच्या गोष्टींपासून मला का अंधारात ठेवता? मी यापुढे तुमचे बूट पुसायचं काम अजिबात करणार नाही. बाबा म्हणाले, अरे तो जहाजावर असतो, गेल्या वर्षी तो आला होता तेव्हा मी तुला त्याच्याबद्दल सांगितलं होतं, पण त्यावेळी तू खूप लहान होतास अजून, त्यामुळे तू आता विसरला. काही हरकत नाही, आता झोप, उद्या तुझी भेट होईलच त्याच्याशी, काकाशी. नीला मावशीने मला एका छोट्या दुसऱ्या खोलीत नेलं आणि मला विचारलं. तिथे एक अरुंद दिवाण होता, छोटासा होता, आणि एक मोठा बाजूला पलंगही होता. तर मावशी म्हणाली, तू एकटा झोपतोस ना रे, आज तू या दिवाणावर झोपशील, तू मावशील ना इथे, आणि घाबरणार नाहीस ना? तर मी विचारले, बाबा कुठे झोपतील? तर मावशी म्हणाली, काका आणि ते उशिरापर्यंत गप्पा मारतील, त्यामुळे ते बाहेरच झोपतील, पण हा पलंग काका येणार आहे ना रात्री, तर त्याच्यासाठी ठेवणार आहे. तू इथे शांत नीस, आम्ही आहोतच बाहेर. मी लगेच अंगावर पांघरून घेतलं आणि निजलो. तरी मला त्यांचं बोलणं, हसणं सगळं ऐकू येत होतं. मात्र माझ्या मनामध्ये मोठ्या बोटीचा कॅप्टन म्हणजे माझा काका याचे विचार येत होते. कसा असेल तो, त्याची दाढी किती लांब असेल, आणि त्याच्या हातातला पाईप कसा असेल, सरळ असेल की वाकड्या दांडीचा असेल, चित्रात दाखवतात तसा खंजीर त्याच्या कमरेला असेल का, तो कुठे ठेवत असेल. मोठ्या बोटीच्या कॅप्टनला खूप वादळाचा सामना करावा लागतो. मी वाचलं होतं, हिमनगाचा देखील सामना होऊन टायटॅनिक सारखे जहाज जहाज देखील बुडलं, आणि लोकांना देखील जलसमाधी घ्यावी लागली होती. तर अशा वेळी कॅप्टनला लोकांचे जीव वाचवावे लागतात. कधी शार्क मासे, कधी प्रचंड समुद्री जीव, पांढरे अस्वल यांच्याशी देखील सामना होतो. त्यांना खूपच धैर्यशील राहावे लागते. त्याचे जहाज कधी कधी आफ्रिकेत देखील जाते. मी एका ठिकाणी वाचलं होतं, काही जहाजांवर माकडं आणि मुंगूस सुद्धा राहतात. मुंगूस म्हणे सापाला मारतं. माझा मोठ्या बोटीवरचा कॅप्टन काका सिंगापूरहून येणार होता. किती आश्चर्यकारक ना.
सिंगापूर, तिथलं हवामान कसे असेल, तिथे लोक, मुलं, होड्या, जहाजे, इमारती, सगळी माहिती मला माहीत करून घ्यायची होती. मी या काकांना नक्की विचारेन. असा विचार करता करता मला कधीतरी झोप लागली. पण मध्यरात्री ना मला काहीतरी भयानक गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. मला जाग आली. बहुधा एखादा कुत्रा खोलीत शिरला होता. त्याचा तो घुरघुर घुरघुर आवाज येत होता आणि मी तिथे झोपलोय त्याच्या लक्षात आलं असावे. ते त्याला आवडलं नसावं आणि म्हणून तो असा गुरगुर करत होता. मी डोळे किलकिले करून पाहिले तर मला सुरकुतलेलं नाक, पांढरे सुळे असं काहीतरी दिसतंय असा भास झाला. बाबांना हाक मारावी असं मला वाटलं, पण बाबा तर लांब बाहेरच्या खोलीत होते. आता मला आठवलं, यापूर्वी तर मी कधी कुत्र्याला घाबरलं नव्हतं, तर मग आता का घाबरायचं? लवकरच मी 8 वर्षाचा होणार आहे. मी ओरडलं, भुबू झोप निमूट. कुत्र्याच्या घशात काहीतरी अडकावं असं त्याने पटकन असं तोंड मिटल्याचा आवाज आला. तो गप्प झाला. अंधारात टक्क डोळे उघडे ठेवून मी पडलो होतो. खिडकी बाहेरचं काही दिसत नव्हतं, अंधार दिसत होता. पण झाडाची एक फांदी जराशी हलते आणि उंटाप्रमाणे दिसते असं वाटत होतं मला. जणू उंट मागच्या पायावर उभा होता आणि उंट दिसू नये म्हणून मग मी डोक्यावर पांघरुण ओढून घेतलं आणि 7चा पाढा म्हणू लागलो. तो कठीण असतो ना, मग पटकन झोप लागते. पण तरी मला झोप लागेना. पुन्हा गुरगुर ऐकू आली. आता काय करावं? माझ्या पोटामध्ये आता खड्डा पडला. ती मला भयानक वाटू लागली गुरगुर. मी त्याच्यावर पुन्हा ओरडलं, बुबू झोप आता निमूट. मग मला आठवण झाली, या बुबूला ना काहीतरी खायला द्यावं. त्या भूक लागल्यामुळे तो ओरडत असावा. माझ्याजवळ पिशवीमध्ये होतच काहीतरी खायचं. ते जर का याला खायला दिलं तर हा प्रेमळ बनेल आणि याची गुरगुर मला ऐकू येणार नाही. मग मी पिशवीत हात टाकला अंदाजे, तर एक सफरचंद निघालं. ते मी त्याच्या दिशेने फेकलं. पण कुत्रं सफरचंद खात नाही. मग मी पुन्हा हात टाकला तर अंडी सापडली. मी ती अंडी फेकली त्याच्या अंगावर. थोडा वेळ थांबून कुत्रा पुन्हा मोठ्याने गरजला. मी समजलो याला देखील माझ्यासारखीच उकडली अंडी आवडत नाही. आता काय करायचं? पुन्हा हात टाकला तर मला केक सापडला. मी केक त्याच्या दिशेने फेकला. कुत्रा चूप झाला. त्याला केक आवडतो असं वाटलं मला. आता गुरगुरणे नाही, फुसफुस फुसफुस ऐकू यायला लागलं. मी ओरडलो, आता चूप, निमूट झोपायचं, कळलं? आणि मी अंगभर पांघरुण गच्च लपेटलं आणि त्यावेळी पांघरुणाचे 2 टोकं कानाशी धरले आणि झोपून गेलो. सकाळी मला चकचकीत उन्हामुळे जाग आली. मी धावत बाबांकडे बाहेर गेलो. तिथे नीला मावशी, काका, बाबा बसले होते. प्लेटमध्ये टेबलावर वेगवेगळी बिस्किटं ठेवली होती. सारे ताजे तवाने दिसत होते. चहा बिस्किटं घेत होते आणि सगळं इतकं छान दिसत होतं. मी भरभर बाथरूम मध्ये धावलो, तोंड धुतलं गार पाण्याने आणि पाण्याचे सपकारे मारून जरासं गारठलोच होतो मी. मग मी टॉवेलला तोंड पुसलं आणि चहा नाश्ता करायला टेबल जवळ गेलो. टेबलवरची बिस्किटं उचलून मी खाऊ लागलो. तेवढ्यात मला मुख्य गोष्ट आठवली. मी म्हणालो, कुठे आहे बोटीवरचे कॅप्टन काका? मला तुम्ही फसवलं तर नाही ना? तर नीला मावशी हसू लागली आणि माझे काका म्हणाले, हात तुझी सर्व रात्र त्याच्या शेजारी निजलास आणि तुझ्या लक्षातही नाही आलं? ठीक आहे, आता मी त्याला उठवून आणतो, नाही तर अख्खा दिवसभर झोपून राहील तो. प्रवासाने दमलाय ना. तेवढ्यात बाहेरच्या खोलीत सावळ्या रंगाचा, घाऱ्या डोळ्यांचा एक उंचपुरा माणूस आला. त्याला दाढी अजिबात नव्हती आणि तो पायजाम्यात होता. त्याचा आवाज मोठा होता. तो म्हणाला, सुप्रभात. हा मुलगा कोण? हाच का सुखी? बाबा म्हणाले, विजय, किती दिवसांनी भेटतोय ना आपण? हो, हा चिमुकला मुलगा सुखी म्हणजेच माझा मुलगा बरं का. तू पहिल्यांदा भेटतोय ना? ओळख करून देतो. सुखी, तू ज्याची खूप वाट बघतोय ना, तो कॅप्टन काका, हा विजय काका तुझा, जहाजाचा कॅप्टन. तर त्यांनी माझा हात पटकन हातात धरला. त्यांचा हात कसला लाकडी फळ्यासारखा दणकट होता. तो काका खूप देखणा होता, पण त्याचा आवाज मात्र भयानक होता. आता खंजीर कुठे आहे? त्यांच्या हातात खंजीरच नव्हता आणि पाईप सुद्धा नव्हता. मी किती गोष्टींमध्ये वाचलं होतं, खलाशाच्या हातात पाईप असतो, वाकड्या दांड्याचा किंवा सरळ कसाही. मी टेबलापाशी विचार करत बसलो. नीला मावशीने विचारलं काकांना, विजय, झोप लागली का नीट? काका म्हणाले, वाईट. का? काय झालं? कॅप्टन काका म्हणाले,
अरे समजत नाही, रात्रभर कुणीतरी माझ्यावर खेकसत होतं. जरा कुठे डोळा लागला की कुणीतरी ओरडायचं, झोप, पटकन झोप. पण त्यामुळे नेमकी मला जाग यायची. 5 दिवसांच्या प्रवासाचा क्षीण होता. डोळे गपागप मिटत होते. तोच कुणीतरी ओरडायचा, झोप, गप्प झोप. त्यावर कळस म्हणजे माझ्या अंगावर वेगवेगळे पदार्थ येऊन कोसळत होते. सफरचंद, अंडी, केक, आणि कोणी काही बोलत पण नव्हते. भू 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 असं आवाज बोलत होतं कोणीतरी मला. तोच मी म्हणालो, भू भू मी बोलत होतो, कारण मला वाटलं तिथे कुत्रा आहे. तो गुरगुरत होतो ना कोणीतरी. कॅप्टन काका स्वतःच्या दणदणीत आवाजात हसले आणि म्हणाले, अरे गुरगुरत नाही, घोरत होतो बहुधा मी. आता मला सारं स्पष्ट झालं होतं. झोपेमध्ये मी जे समजत होतो की कुत्रा गुरगुरतोय, तो काकांच्या घोरण्याचा आवाज होता आणि मी त्यांना वेगळे पदार्थ फेकून मारले होते. आता या कॅप्टन काकांशी माझी कधी मैत्री होणार नव्हती. ते झोपेत गुरगुरल्यासारखे जे आवाज येत होते ना, त्याच्यामुळे हे सगळा परिणाम झाला होता. माझ्या डोळ्यामध्ये बारीक वाळू खुपत आहे असं मला वाटलं. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. मग विजय काका मला म्हणाले, अरे मला सांगायचे तुला की मला अजिबात राग आला नाही बरं का. ते असं बोलले तरी मला त्यांच्याकडे बघण्याचं धैर्य नव्हतं. विजय काका म्हणाले, अरे बाबा माझ्या खंजीराची शपथ. त्यांनी हे शब्द इतक्या आनंदी स्वरात उच्चारले की माझ्या छातीवरचं सारं दडपण हलकं झालं. मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, काका मला सिंगापूर बद्दल माहिती सांगा ना. सिंगापूरची माहिती ऐकताना असली मज्जा आली सांगतो.